माणसाने जीवनामध्ये संगत पंगत सांभाळून ठेवायची. चुकीच्या संगतीमध्ये चुकीच्या पंगतीमध्ये लक्षात ठेवा, भीष्माचार्यासारखा आदर्श व्यक्ती काय कमी होते का? भीष्माचार्य केवढा मोठा माणूस, पण पंगत चुकली, कर्णासारख्याची संगत चुकली, दोष लागतो. आपला मुद्दा एकच आहे, कर्म लिहिणारी सटवी. रावणाच्या घरी कर्म लिहायची तरी रावणाला कर्म चुकवत. काय झालं? काय कर्म होतं रावणाचं आहे का? एक दिवस रावण वनामध्ये फिरत असताना रावणाचं लक्ष काही साधू ऋषींकडे गेले. तर ऋषींना पाहिलं काय करतो, यज्ञादी कर्म करतो. ते साधूचं तेच काम. पूर्वी साधू हे जंगलात राहायचे, गावामध्ये यायचे नाही. रावणाचं लक्ष गेलं, म्हणलं का रे, हे साधू आपल्या राज्यात राहतात. म्हणले हो. मग आपल्या राज्यात राहण्याचा कर देतात काय? म्हटले यांच्याकडनं काय कर घ्यायचा? साधू आहेत ते. म्हणले असं नाही, सोडायचं नाही कोणाला. म्हणजे मग कर घेतला पाहिजे. हे शिपाई गेले म्हणजे, साधूंनो तुम्ही कर द्या. साधू म्हणे अरे आमच्याकडं काय, कमरेला लंगोट, हातामध्ये कमंडलू, याच्यापेक्षा आमच्याकडं काहीच नाही बाबा. म्हणले नाही नाही, तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. रावण म्हटलं तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. साधू म्हणे काय देऊ आम्ही? खूप वेळ वाद चालला. शेवटी एक साधू म्हणे, भाऊ रावणा, अरे काय करतो तू? काहीच नाही ना आमच्याकडे, का रक्त काढून देतो का म्हणे आमचं? रावण होता तो. रावण म्हणे यांचं रक्त काढून